गुले, ए गुले, गुले आलीस का? काय झालं आत्या? काय काम होतं का? थांबा मी मदत नाही करते. काही नाही, तुला सांगितलं ना काम करायचं नाही. तुला आता काळजी घेतली पाहिजे. जा तू तुझ्या खोलीत जा. हो आत्या, मी गोळ्या घेतल्या आणि आता एकदम ठणठणीत बरी झाली बघा. हे बघा, आता मला ताप बी नाही हो. करते मी तुम्हाला मदत. बाजूला हो म्हटलं ना तुला. अजिबात कामाला हात लावायचं नाही. ये बरं, तू बस इथं, बस इथं. आत्या, गुले, अगं केव्हाची हाका मारते? कुठे होतीस? लई कामं पडलीत, मला जरा कामाला मदत कर. ये ये पटकन. अग काय करायचं ह्या कमरेचं? लय कंबर ठणकत्या बघ. गुली मावशी, तुमची लय कंबर दुखते ना. जा जाऊन तुम्ही आराम करा. हा, मी करते समधी काम. हा, तुला सांगितलं ना कामाला हात लावायचं नाही. अगं सासू आहे मी तुझी, ऐक जरा माझा. गुले धर, एवढं कर. अग पर माझी कंबर. अगं कमरेने कुठं निवडायचंय, हाताने निवडायचंय. कंबर धरून धरून हात बी लय दुखायला लागले तिरंजे. मग बसून निवड. धर, एवढं झालं की आरामच करायचंय. घे बाई, घे पटकन करू. अगं घे, बस. अगं अशा अवस्थेत वाकायचं नाही. जा बरं, तू तुझ्या खोलीत जाऊन बस. आवाज म्हणजे अग व्यायामाची बी गरज आहे. करून दे तिला वाईच. कर गं तू. व्यायामाची नाही, आरामाची गरज आहे. कृष्णा, जा बरं तू तुझ्या खोलीत. अगं जा म्हणते ना, जा. रंजे ऐक की, तू बोललीस का त्या दोघांशी? म्हणजे त्यांनी काय सांगितलं का तुला? नाही सांगितलं. त्या दोघांना सगळ्यांना एकदम सांगायचं असेल. सांगू देत त्यांच्या सवडी अनुसार. गुले, मला हे कळालंय हे त्यांना कळू देऊ नको. काय? अगं आई 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 आई, अरे देवा. कृष्णेची तब्येत बरी असेल ना? तिला भेटायला गेलो होतो पण गाठच नाही पडली तिची. काय करू? फोन करू का तिला? मामीचा फोन. तिला कळत तर नसेल ना मी आजारी आहे ते. हा मामी, बोल की ग. हा कृष्णे, तब्येत बरी आहे का ग तुझी? मामे, किती काळजी करतेस अगं तू. हा, तुला कालच सांगितलं की नाही. हाय माझी तब्येत आता बरी. खोटं बोलतेस ना तू? हा, घे माझी शपथ. बोल की आता. म्हणजे तू आजारी आहेस ना? कृष्णे बघ, तू इकडे ये, आराम कर, मी घेते तुझी काळजी. मामे शांत हो. अगं मला काय बी नाही झालं. हा म्हणजे वाईच कणकणी आली होती, पण अगं राया मला डॉक्टरकडे घेऊन गेला होता, त्यामुळे हाय आता मी बरी. म्हणजे तुम्ही दोघं काल बाहेर गेला होतात, मी डॉक्टरकडे गेला होता वय? तुला कसं माहिती? तू काल येऊन गेली होती का इकडं? हो, तुझ्या काळजीनं जीवाला चैनच पडत नव्हतं, म्हणून मी आणि तुझा मामा दोघं पण आलतो आम्ही. आणि आम्ही पोचायला आणि तुम्ही निघायला असं झालं बघ. कृष्णे अगं लय सिरियस तर नाही ना ग काय? नाही ग मामे, ते प्रवासाने वाईच कणकणी आली होती मला, पण आता बरी आहे बघ मी. राया माझी लई काळजी घेतो बघ. तसं असेल तर चांगलंच आहे बघ कृष्णे. हेच तर पाहिजे आम्हाला. म्हणजे त्यांनी बायको म्हणून स्वीकारलंय तुला. मामे, अगं माझी ना गोळ्या खायची वेळ झाली बघ. परत गोळ्या वेळेवर नाही घेतल्या, राया ओरडल मला. हा, तर मी आता गोळ्या घेते आणि मग तुला नंतर फोन करते. हा बरं चल, ठेवती फोन. हा, काळजी घे. राया एकदाचा माझ्या लेकीची काळजी घ्यायला लागला. देवा,
माझ्या लेकीचा संसार असाच सुखात ठेव. त्या दोघांमधले प्रेम असंच राहू दे. बाकी काय बी नको मला. ह्यो एवढा कसा शर्ट मिळालेला आहे यांचा? हे असं कुठलं काम करायला जाते ती? आहे काय स्वेटर इंतेस का काय? हा मग तू लहान होतास तेव्हा विणायला घेतलेला, त्याच्यानंतर आत्ताच घेते. चांगलंय. अगं पण थंडी वाजते तर मग विकत आणायचं ना स्वेटर. इनत कशाला बसल्यास? माझ्यासाठी नाही विणत आहे. मग कोणासाठी? माझ्यासाठी? हुयाजीसाठी? अगं मग कोणासाठी? तुला माहिती नसल्यासारखं करू नकोस. तुला चांगलंच माहितीये मी कोणासाठी करते ते. अगं मला खरंच माहित नाही तर. भाऊसाहेबांसाठी? राया, तुला ना गोष्टी लपवता येत नाही. तू कितीही प्रयत्न केलास ना तरी कळतच. आणि मी तुझी आई आहे, माझ्यापासून लपवतोयस? अगं काय लपवणार आहे का? तेच जे तू लपवतोयस ते. खरं तर तू माझं तोंड गोड करायला पाहिजे, पण मीच तुझं तोंड गोड करते. हे घे. मी आजी होणार आहे आणि तू बाप होणार आहे, हे कळलंय मला. अगं तुलाही कोणी सांगितलं? तुला काय वाटलं तू लपवलंस म्हणजे मला कळणार नाही? माझं लक्ष सगळीकडे असतं. आता कृष्णाची काळजी घे. तुमच्या दोघांचा संसार असाच फुलू दे. तुम्हाला बाहेर पाठवलं त्याचं सार्थक झालं बघ. आता मला कसलंच टेन्शन नाहीये. ह्या घरात बाळ येणारे ह्या विचारानेच मला इतका आनंद होतोय, तुला काय सांगू. अरे कुठे निघालास? लाजलास का? मी आलो लगेचच. हा अरे कृष्णाला काही बोलू नको, तिने नाही काही सांगितलं मला. चल बाळाच्या स्वागताची तयारी करूया. ए अगं ही काय चाललंय तुझं? ही कधी घडलं? कधी घडलं म्हणजे तुझ्या देखतच समज घडलं की. अगं याडबीड लागलं काय तुला? आपल्या दोघात तसं कुठं काय घडलंय? आणि मी काही एवढा याडा नाही की असली काहीतरी चूक करीन. ह्यात चूक काय आहे? चूक नाही. अगं हिथं अजून नवरा बायको म्हणून एकमेकांना स्वीकारलं नाही आपण, आणि ही काय मध्येच असलं? राया, अरे हा फोटो लावण्यात आणि आपण नवरा बायको म्हणून स्वीकारण्यात काय संबंध आहे? अगं मी फोटो बद्दल नाही, तुझ्या या गरोदरपणाबद्दल बोलतोय. काय काय बोलतोयस तू? हे मी गरोदर? अरे कुणी सांगितलं तुला हे? कुणी सांगितलं? अगं आईने मला धरून खाली बसवलं, लाडू चारला आणि ही बातमी दिली. मला तर काय कळलं नाहीच. ऐकून पायाखालची जमीन सरकली माझ्या. अरे हे सगळं तर मला तुझ्याकडनं समजतंय, आणि मी काय गरोदर बिरोदर नाहीये बरं का. अगं मग आई काय सांगत होती खाली? आणि तिने नातवासाठी स्वेटर विलानं पण चालू केलंय.
एक मिनिट, म्हणजे मगाशी मी किचन मध्ये गेली होती तेव्हा आई मला म्हणत होत्या तू अजिबात काही काम करू नको, काळजी घे, इथं बस. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मी प्रेग्नेंट आहे. अगं मलाच काय कळणं झालंय, काय करायचं आता? अगं आईनं आता कोणाकोणाला सांगितलं असं? ज्यांना कोणाला सांगितले त्यांना आपण काय सांगायचं? नाही नाही, आपण हा गैरसमज दूर केला पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन समजा अवघड होईल. चल पटदिशी. आई गो, अरे देवा. रंजे, काम करून करून माझे तर कंबर कामातनं गेली बाई. अगं गुले, असं कंबर धरून कसं चालेल? या घरात आता नातवंड येणार आहे. रायाला बाळ झाल्यानंतर तर तुझं काम लई वाढणार आहे बघ. आणि हा गुले, आज दुपारी झोपू नकोस हं. कृष्णाला गरोदरपणात जे डिंकाचे लाडू लागतात ना, ते आपण करूया. आई राया, कृष्णा, बरं झालं तुम्ही आलात. कृष्णा, ये इकडं. अगं ये इकडं. बस इथं. मला सांग, तुला काय काय खावंसं वाटतं? जे काही वाटतं ना ते मी मागवते, नाही तर घरी करते. आत्या, तुमच्याशिवायच बोलायचं होतं. अगं बोल ना. हेच ना की तू गरोदर आहेस? मला माहितीये तुम्ही उशीर केलात मला सांगायला. आई तू कोणाकोणाला सांगितलंय तू आजी होणार आहेस ते? आता फक्त मला आणि गुलीलाच माहितीये, पण तुम्ही पण लवकर सांगा सगळ्यांना. अगं सांगायसाठी कृष्णा अगोदर. अगो बाई, सामान आलं वाटतं. गुली, ये लवकर. अरे देवा. सांभाळून काढा सामान, माझ्या नातवासाठी मागवलंय. आई अगं हे सगळं काय आहे? कशासाठी मागवलं हे सगळं? काय राया, तुला सगळं समजून सांगावं लागतं का? अरे तुझं लग्न झालंय आता. ही खेळणी पाळणा कशासाठी लागतं? आता आपल्या घरात बाळ येणार आहे आणि त्याला नको खेळणी खेळायला? माझ्या नातवाला काही म्हणून कमी पडलं नाही पाहिजे, म्हणून मी आधीच ही सगळी मागवून घेतली. आऊ जरा हळू. हे काय केलं तुम्ही? तुम्हाला नीट सांभाळून काढता येत नाही? अहो चुकून पडलं. असं कसं चुकून पडलं? माझ्या नातवाची खेळणी आहेत, मला अजिबात चालणार नाही तुटलेली. आता तरी नीट न्या. आता एक जरी खेळणं तुटलं ना तर मी अजिबात माफ करणार नाही, आधीच सांगून ठेवते. आत्या, अहो शांत व्हा. त्यांनी काही मुद्दामून नाही केलं. माणसांकडनं चुका होतातच की. मी सगळ्या चुका माफ करीन, पण माझ्या नातवाच्या बाबतीत झालेली एकही चूक मी माफ करणार नाही. तुम्हाला कसं सांगू, जगात आतापर्यंत मला कधीच झाला नाही एवढा आनंद झालाय मला. राया, अरे तू झालास ना तेव्हाही मी एवढी खुश नव्हते जेवढी मी आजी होणार आहे हे कळाल्यावर खुश झाले. बुले, चल आपण त्यांना सांगूया कशी मांडायची खेळणी ते. चल बरं, तू पण त्यांना वाईस मदत कर. ये लवकर ये. बघ तुला बोललो होतं ना, आपण आत्ताच नाही सांगितलं तर गोष्टी लई पुढे जात्याल्या. आत्ताचा सगळा गैरसमज दूर करायला पाहिजे. मी आलो सगळं आईला सांगून. नाही नाही, थांब. तू आत्ता माझ्या संग चल. हा चल. कृष्णा, मला आत्ताच आईला सांगू दे सगळं. अरे राया, मी म्हणतीये ना माझ्या संग चल. चल 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 म्हणतीये ना.
काय चाललंय तुझं हे? हा असं कसं खेचत घेऊन आलीस मला तू? मी आईला सांगत होतो ना तू गरोदर नाहीस म्हणून. त्यासाठीच मी तुला इथं घेऊन आली आहे. म्हणजे अगं नक्की चाललंय तरी काय तुझं? आधी मला म्हणत होतीस की चल सांगूया म्हणून, आता सांगायला गेलो तर मला इकडे घेऊन आलीस. कारण मला आईंना दुखवायचं नव्हतं. तू आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास? मी पहिल्यांदाच आईंना एवढा आनंदात बघितलंय, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला हरवायचा नव्हता र. अगं पण कृष्णा, तो आनंद खोटा आहे, ही गोष्ट तुला बी माहिती आहे आणि मला बी. राया, मला सगळं कळतंय र, पण का कुणास ठाऊक माझं मन मला परवानगीच देत नव्हतं हे समज सांगायला त्यांना. आणि माझं ऐक, आपण असं त्यांना तडकाफडकी समज नको सांगायला. आपण योग्य ती वेळ घेऊन हा विषय त्यांना सांगूया. हे बघ कृष्णा, हीच योग्य वेळ आहे सांगायची. आत्ता जर त्यांना नाही सांगितलं ना आपण, तर पुढे जाऊन विषय लय वाढल आणि मग परत त्यांना सावरणं लय जड जाईल. राया, मला तुझी भीती कळते, पण आपण जरा येळ घेऊन मग हा विषय सांगूयात. प्लीज प्लीज राया. ठीक आहे, नाही सांगत. ही सगळी खेळणी आहेत ना ह्या खोलीतच मांडा. ही खोली मी माझ्या नातवासाठी केलीये. भातुकली, खेळणी हे सगळं एकीकडे करा, आणि हत्ती, घोडे, गाड्या हे सगळं एकीकडे करा. हो की नाही गुले? आता ही गुली कुठं गेली? तुम्ही लागा कामाला, सांगितलंय तसं करा. ही खेळणी अशी वेगवेगळी का ठेवताय? नात झाली ना तर तिच्यासाठी ही खेळणी, आणि नातू झाला तर त्याच्यासाठी ही खेळणी. चला बरा खेळणी सगळी वेगळी करा. काय ग रंजना, हे समजा काय चाललंय? एवढी सगळी खेळणी कशासाठी? गोड बातमी आहे, गोड बातमी. अहो गोड बातमी आहे, गोड बातमी. अगं रंजना, काय चाललंय तुझं? तुला एवढं सांगताना काय वाटतं काय? नातवंड खेळण्याच्या वयात तू रायाला भावंड आणतेस वय ग? शोभतं का तुला? शोभतं? अहो आत्या काय बोलताय? माझ्याकडे नाही, कृष्णाकडे गोड बातमी आहे. राया बाप होणार आहे आणि तुम्ही पणजी होणार आहे. काय? तुम्ही पणजी होणार आहे, पणजी. काय आलंय मला? मी आनंदाने काय म्हणाली? हे कधी झालं? मला कोणी सांगितलं कसं नाही? एवढी आनंदाची बातमी अशी विचारल्यावर सांगितलीस होय ग? मला पण सांगायच्या आधीच कळलीये. पण काय पण बन, लयच आनंदाची बातमी दिली बघ. मी पणजी होणार, पणजी. धक्का मक्का पणजी होणार. मी जाते रायाला आणि कृष्णाला भेटायला. राया, कृष्णा. कृष्णा, तुला असं नाही वाटत का की आपण तू गरोदर आहेस हे लपवून घरच्यांना फसवतोय म्हणून? पण तूच तर म्हणला होतास की आपल्या खोटं बोलण्याने जर घरच्यांना चांगलं वाटणार असेल तर आपण बोलूयात म्हणून. ते चुकीचं काय आहे? अगं आपल्या नात्याबद्दल लपवणं ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि तुझ्या गरोदरपणाबद्दल लपवणं वेगळी गोष्ट आहे. पण दोन्हीचे परिणाम एकच आहेत ना राया. दोन्ही बी गोष्टी कळल्या तर त्यांना वाईटच वाटणार आहे. अगं पण आईने जर सगळीकडे पसरवलं तर ही खोटं आहे असं कोणाकोणाला सांगत बसणार आहेस तू? राया, ए राया, अरे माझ्या नातवा, अरे ये असं ये. आजी, अगं काय झालं? अरे ये ना इकडे. भुयाजी, काय झालंय? ते बाकीचं नंतर सांगते मी, पण तुम्ही जोडीने तर इथे या. चला जोडीने हात पुढे करा बघू. अरे करा की, काय एकमेकाकडे बघताय, करा. हे माझ्या परतुंडासाठी त्याच्या पणजीने दिलेलं हे पहिलं पैसं.